भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल मी थोडंसं यायला विचारलं की तुम्हाला नेमकं या भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल काय माहिती आहे, तुम्ही काय सांगाल. त्यावेळेस या भीमा कोरेगावच्या इतिहासाबद्दल AIनं खूप समतोल राखून उत्तर दिलं. तुम्हाला तर माहिती आहे की AI म्हणजे काही खरे संदर्भ नाही आहेत किंवा त्याची सत्यता आपल्याला निश्चितपणानं सांगता येत नाही, पण तरीही AIनं खूप समतोल राखून उत्तर दिलं. AIचं म्हणणं असं होतं की भीमा कोरेगावची लढाई ही भारतीय इतिहासातील विशेषतः महाराष्ट्राच्या सामाजिक आणि लष्करी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. या लढाईला विविध दृष्टिकोनातून पाहिले जाते. एकीकडे शौर्याची गाथा म्हणून, तर दुसरीकडे जातीय विषमतेविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून. भीमा कोरेगावची लढाई ही 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव येथे झाली. ही लढाई 2 प्रमुख पक्षामध्ये झाली. मराठा साम्राज्य म्हणजे पेशवांचे सैन्य आणि त्याचे नेतृत्व होतं दुसरे बाजीराव पेशवे. त्यांचं संख्याबळ होतं 25,000 ते 28,000. यामध्ये सैनिक, हत्ती, घोडेस्वार आणि पायदळ यांचा समावेश होता. या लढाईचा यांचा उद्देश फक्त हा होता की मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य टिकवणे आणि इंग्रजांना भारतातून हाकलून लावणे. दुसरा जो पक्ष होता तो होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य, ज्याचं नेतृत्व कॅप्टन F स्टॉटन यांनी केलं होतं आणि यांच्याकडे सुमारे 800 सैनिक होते. यात प्रामुख्याने 500 ते 600 सैनिक बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या महार रेजिमेंटचे होते आणि यांचा उद्देश होता पेशव्यावर निर्णायक विजय मिळवून मराठा सत्ता संपुष्टात आणणे. या लढाईचं स्वरूप आणि परिणाम काय होते हे देखील AIनं सांगितलं. AIचं म्हणणं असं होतं की ही लढाई एक अभूतपूर्व लढाई होती. पेशव्यांच्या प्रचंड सैन्यासमोर ब्रिटिश बाजूचे हे अल्पसंख्याक सैन्य डगमगले नाही. विशेषतः महार रेजिमेंटच्या सैनिकांनी 1818च्या कडाक्याच्या थंडीत आणि अन्नपाण्याशिवाय सलग 12 तास अत्यंत शौर्याने मुकाबला केला. याचा परिणाम काय झाला तर ही लढाई निर्णायकपणे कोणी जिंकली याबद्दल मतभेद आहेत असं AIचं म्हणणं आहे. परंतु अल्पसंख्याक सैन्याने पेशव्यांच्या मोठ्या सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. पेशव्यांना पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी माघार घ्यावी लागली आणि त्याचा ब्रिटिशावर अंतिम विजय मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. अंतिम परिणाम काय झाले या लढाईचे तर या लढाईनंतर 2 महिन्यातच पेशव्यांनी शरणागती पत्करली आणि मराठा साम्राज्याची सत्ता संपुष्टात येऊन भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया अधिक मजबूत झाला. या लढाईचं सामाजिक महत्त्व देखील AIनं सांगितलं. AIचं म्हणणं असं होतं की ही लढाई एक जातीय विषमतेविरुद्धचे प्रतीक म्हणून देखील मानली जाते. पेशव्यांच्या काळात महार समाजाला अस्पृश्य मानले जात असे आणि त्यांना सैन्यात भरती होण्यास किंवा उच्च सामाजिक स्थान मिळण्यास बंदी होती. त्यामुळे महार सैनिकांनी पेशव्याविरुद्धचे हे युद्ध शौर्य आणि आत्मसन्मानाची लढाई म्हणून पाहिले. या लढाईनंतर तिथे एक शौर्यस्तंभ उभा करण्यात आला. या लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारला. या स्तंभावर शहीद झालेल्या महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा या स्तंभाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी 1 जानेवारी रोजी या विजयस्तंभाला भेट देत असत. हालाकी हा संदर्भ दरवर्षी असा नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही वेळेस तिथे गेलेले आहेत. त्यांच्यासाठी ही लढाई जातीय भेदभावाविरुद्ध लढणाऱ्या अस्पृश्यांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक होती. त्यामुळे दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून दलित आणि आंबेडकरी अनुयायी येथे अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने जमतात. वादाचा आणि सध्याचा दृष्टिकोन असा आहे हेही या AIनं सांगितलं. शौर्याचा गौरव हा दिवस महार सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि आत्मसन्मानाचा विजय म्हणून साजरा केला जातो. एक आणि दुसरा मुद्दा राष्ट्रवादाचा मुद्दा. काही गट ही लढाई भारतीय विरुद्ध परदेशी अशी मानतात आणि भारतीयांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढणे हे योग्य नव्हते असे मत मांडतात. तरीही या लढाईचे सर्वात महत्त्वाचे सामाजिक वैशिष्ट्य म्हणजे जातीय विषमतेविरुद्धच्या काळात दडपलेल्या एका समाजाने आपल्या शौर्याद्वारे सन्मानाचे स्थान मिळवण्याचा केलेला हा प्रयत्न होता असं AIचं म्हणणं आहे. AIनं केलेलं हे विश्लेषण अतिशय समतोल राखून केलेलं आहे. हे जे विश्लेषण आहे या विश्लेषणाचे काही संदर्भ AI कलेक्ट करतं आणि त्याच्यामधून हा सार काढतं, हे आपल्याला माहिती असेल. आता याच्यामध्ये जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेटीचा प्रसंग सांगण्यात आलेला आहे, त्या भेटीच्या प्रसंगावरती देखील मी एक व्हिडिओ यापूर्वी बनवला होता. तो व्हिडिओ देखील बघायला विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला या विजयस्तंभाला भेट द्यायला गेलेले होते आणि त्यांच्यासोबत कोण कोण होतं याचे देखील पुरावे मी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. AIनं दिलेली ही माहिती
भीमा कोरेगावच्या इतिहासाबद्दल जवळपास 95% पर्यंत खरी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण त्यातला जो काही दुसरा संदर्भ त्यांनी दिलेला आहे की या लढाईकडे जो दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्या संदर्भामधले जे पुरावे AI कडे अपेक्षित होते ते अपेक्षित नाहीत. पण AI ने या भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल अतिशय समतोल राखून माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला AIची ही माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका. आणि या इतिहासाबद्दल जर अधिक जाणून घ्यायचं असेल आणि महार रेजिमेंटबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला महारांचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला वाचलं पाहिजे. हे पुस्तक शंकरराव खरातांचं आहे. हे पुस्तक वाचायला विसरू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शौर्याच्या लढाईबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चांगदेव खैर मॉडेलचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक देखील वाचायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. AIची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.